iNews 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आदिवासी जागेत अनधिकृत बांधकाम व प्रदूषणाच्या विरोधात मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सुरू असलेल्या टायर रिसायकलिंग कंपन्या यामधून होणारे प्रदूषण व तसेच पाली येथील रिचटेक ग्रीन एनर्जी MK रबर प्रॉडक्ट या कंपनीने आदिवासी जागा गट नंबर 35 व 36 मध्ये विनापरवानगी अनधिकृत बांधकाम रस्ता केल्याचे पुराव्यासह आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आले। या संदर्भात संबंधित कार्यालय माननीय जिल्हाधिकारी भूमी अभिलेख कार्यालय नगर रचना कार्यालय येथे वारंवार तक्रारी अर्ज सादर करत न्याय मागण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु भूमी अभिलेख कार्यालय व नगर रचना कार्यालय यांच्याकडून आपली चूक झाकण्याचा प्रयत्न केला गेला। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित कार्यालयांकडून नियमानुसार योग्य तपासणी जागेवरील पाहणी व स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले, परंतु या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे सदर पत्रांची दखल घेतली नसून आपल्या सहकार्यांना लपवण्याचा वाचवण्याचा व चुका झाकण्याचा प्रयत्न केला गेला असा मनसेचा आरोप आहे। परिणामी महाराष्ट्र निर्माण सेना विद्यार्थी सेनेचे धीरज गावड यांनी सतत 4 महिने पाठपुरावा करूनही प्रशासनांनी दखल न घेतल्या कारणास्तव प्रशासनाला त्यांची चूक व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा हलगर्जीपणा उघड करून दंडात्मक कारवाईसाठी कंपनी मालकावर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि आदिवासी व्यक्तींना न्याय द्यायच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यासमोर 24 फेब्रुवारी 2026 रोजी आमरण उपोषण करण्याचे नियोजित केलेले आहे। तरी संबंधित प्रशासनाने याची दखल न घेतल्यास हे आंदोलन पालघर जिल्ह्यात वणव्यासारखे पसरेल व यामुळे होणारा कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास याची जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे प्रसारमाध्यमांशी बोलताना धीरज गावड यांनी सांगितले। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। आपण जे आता उपोषणाला बसणार आहे या उपोषणाच्या माध्यमातून आपण काय मागण्या ठेवलेल्या आहेत, काय सांगाल तुम्ही? हे बघा, हे सर्व सिद्ध झालेलं आहे की त्यांनी शासनाची दिशाभूल करून सर्व परवानग्या घेतलेल्या बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे सर्व अनधिकृत बांधकाम हे पाडकाम कारवाईची मागणी आमची असणार आहे। त्याचप्रमाणे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर विभागीय कारवाई शिस्तभंगाची कारवाई त्यांना निलंबन करण्यात यावी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे कंपनी मालकांवरती फौजदारी म्हणजे भारतीय दंड संहिता कलम 166, 127, 420, 468, 471 कर्तव्य कचुरी, फसवणूक, बनावट नोंदणी याप्रमाणे कारवाई होणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे नगररचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 ची कलम 52, 53 व 143 च्या अनुषंगाने कारवाई होणे गरजेचं आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिताच्या अनुषंगाने कारवाई होणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आदिवासी जमीन संरक्षण संबंधित जे कायदे आहेत त्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे। आमची ठाम मागणी आहे त्या कंपनीच्या मालकावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ते सदरचं बांधकाम हे तोडलं पाहिजे। त्याचप्रमाणे नगर रचनाचे अधिकारी व भूमी अभिलेख यांचे अधिकारी व त्याच्याच जोडीला जे काही अधिकारी ह्या प्रकरणाशी संबंधित असतील ह्या प्रकरणावरती त्या अधिकाऱ्यांवरती सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम ह्यांनी कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। ही कठोर कारवाई झाली तर हे पालघर जिल्ह्यातील जे काही अधिकारी जे आहेत जे साठालोटं करतात त्यांना चाप बसेल ही आमची मागणी आहे। iNews मराठी 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत आहेत मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज गावड की ज्यांनी सतत 4 महिन्यापासून प्रदूषणाच्या संदर्भात तसेच कंपनीच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता एक पत्र त्यांनी आता दिलेलं आहे की अनधिकृत बांधकामात कारवाई न करणे, संयुक्त पाहणी अहवाल सादर न करणे व कर्तव्याच्या संबंधित अधिकाऱ्यात तात्काळ विनंती या संदर्भात पत्रव्यवहार करून यांनी आमरण उपोषणाची पत्रव्यवहार जो केलेला आहे। आता आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की तुम्हाला आमरण उपोषण बसण्याची वेळ का आली आणि तुम्ही काय सांगाल या संदर्भात? नमस्कार। हे बघा, पालघर जिल्हा हा पेसाचा जिल्हा आहे। आदिवासींची जमिनीचं संरक्षण व्हावं, त्यांना न्याय मिळावा या हेतूने हा पालघर जिल्हा तयार झालेला आहे। परंतु आम्ही आता हे जे प्रकरण घेतलेलं आहे त्या प्रकरणामध्ये पाहता आदिवासींवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे आणि त्याला जबाबदार ही प्रशासकीय यंत्रणा आहे। आम्ही मागील 4 महिन्यापासून सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करतोय। मोजे पाली येथील MK रबर प्रोडक्ट आणि त्याच्या 4 कंपन्या एका सातबाऱ्यावरती 4 कंपन्यांचे मालक ह्यांनी बेकायदेशीर आदिवासी जमिनीमध्ये अतिक्रमण केलं होतं, बांधकाम केलं होतं। आमची तक्रार फक्त 1500 स्क्वेअर मीटरची होती, परंतु ज्यावेळेला प्रत्यक्ष पाहणी झाली
त्यावेळेला 2268 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ 23 गुंठ जागेमध्ये, आदिवासी जागेमध्ये या कंपनी मालकांनी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे. आम्ही वारंवार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व नगररचना विभाग पालघर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या. त्या जोडीला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार त्यांना पत्र काढून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी चार वेळा त्यांना पत्र काढलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा आणि स्वयंस्पष्टता अहवाल हा सादर करा. परंतु नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख हे जाणून बुजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. कारण की त्यांनी लपवलेल्या काही गोष्टी, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची केलेली दिशाभूल ह्या सर्वांसमोर उघड होईल म्हणून त्यांनी आजपर्यंत कुठलाही प्रत्यक्ष पाहणी करण्यापासून हे लपवत आहेत. आम्हाला त्यांनी स्वतः सांगितलं आहे, म्हणजे हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आम्हाला एक पत्र मिळालं. त्यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख ह्यांचं जर म्हणावं लागेल की ह्यांनी त्यांचं उप अभिलेख वाडा ह्यांना पत्र काढलं आणि तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा आणि अहवाल द्या असं सांगितलं. त्यावर आम्हाला एक उत्तर त्यांनी दिलं की आमच्या माणसांनी जो अहवाल बनवला तो चुकीचा आहे आणि माझ्या मुद्द्याच्या अनुषंगाने नाही, यामुळे त्यांनी तो मला दिला नाही. तर त्यांनी GIS प्रणालीचा वापर करून कार्यालयामध्ये बसूनच गुगल मॅपच्या माध्यमातून हा सर्वे केला. ह्या सर्वेमध्ये ते काय लिहितात की गट नंबर 32चे गट नंबर 36मध्ये 934 चौरस मीटर व गट नंबर 35मध्ये 771 मीटर क्षेत्रावर बांधकाम असल्याचे दिसून येते. तसेच गट नंबर 36मध्ये 563 चौरस मीटरचा रस्ता असल्याचे दिसून येते. मग आम्ही तुम्हाला तेच सांगत होतो वारंवार की गट नंबर 35 व गट नंबर 36 ही आदिवासी जमीन आहे. ह्या आदिवासी जमिनीवरती ह्या कंपनी मालकाने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे. हे आम्ही सांगत नाही, आता तुमचा हा अहवाल सांगतोय. मग जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र पाटील साहेब, तुम्ही तुमचे जिल्हा अधीक्षक श्रीमान बैरागी ह्यांच्यावरती काय कारवाई केली? का बरं तुम्ही आतापर्यंत त्यांच्यावरती कारवाई केली नाही? आम्हाला संशय आहे की ही सर्वांची मिलीभगत आहे. आम्हाला अपेक्षा जिल्हाधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी मॅडमकडून आहे. जर त्यांनी ह्या आमच्या तक्रारीवरती योग्य निर्णय घेतला नाही, तो नाहीच घेतला, म्हणून आम्ही उद्यापासून या उपोषणाला बसतो आहे. आणि जर आमच्या इच्छेसारखं नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदिवासीच्या हक्कांसाठी हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करेल, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.